हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा आहे. आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आपण डीमार्टमध्ये बाजार भरल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीच्या पिशव्या मिळतात, पण त्या पिशव्या आपण फेकून देतो. तर त्या पिशवीचा वापर करून आज आपण अशी एक वस्तू बनवणार आहोत की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की एवढी छान वस्तू होऊ शकते. आणि ती वस्तू तुम्ही 1-2 नव्हे तर 3 पद्धतीने वापरू शकता. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हो, ही बॅग शिवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते किंवा परफेक्ट फिनिशिंग शिवण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात अगोदर पिशवीला जी घडी होती ती घडी आपण कट केलेली आहे आणि लांब असा पट्टा तयार करून घेतलेला आहे. आणि ही वस्तू बनवण्यासाठी आपल्याला कापड लागणार आहे. तर माझ्याकडे जेवढं अवेलेबल कापड होतं तेवढं सगळं कापड मी घेतलेलं आहे. आणि मी हे कापड किती घेतलेलं आहे हे मी तुम्हाला नंतर मोजून दाखवेनच. तर हे कापड मला रुंदीला जास्त वाटत होते, त्यामुळे मी साईडून 2 इंच कट केलेला आहे. आणि कापडाची घडी घालून सगळीकडून व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. कारण हे कापड थोडंसं इकडे तिकडे क्रॉस असेल तर ते आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आणि त्या कापडाची जी घडी होती ती घडीसुद्धा कट करायची आहे. म्हणजे आता मेन पीसचे सुद्धा आपले 2 भाग कट झालेले आहेत. आपण हे किती मेजरमेंट घेतलेलं आहे हे मी नंतर मोजून दाखवते, कारण मी हे अंदाजेच घेतलेलं होतं. तर इथे मी डीमार्टच्या 2 पिशव्या घेतलेल्या आहेत, ते एकमेकांवरती ठेवायच्या आहेत. आणि आपण जे कापड कट केलेलं होतं ते सुद्धा ह्याच्यावरती ठेवायचं आहे. आणि कापडाच्या मापाने आपण कागद कट करून घेणार आहोत. तुम्ही साईडला कट केलेला कागद बेल्ट करताना त्यामध्ये वापरलात तरी चालेल, त्यामुळे बेल्ट आपला अजून मजबूत होईल. कापडाच्या मापाने कागद कट करून झाल्यानंतर इथे आता आपल्याला अस्तर लागणार आहे. तर इथे मी अस्तर साडीचाच वापरणार आहे. जेवढं आपलं कापड आहे तेवढंच आपण अस्तरसुद्धा कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपली कटिंग झालेली आहे आणि साईडचे जे आपण एक्स्ट्राचे पार्ट कट केले होते ते सुद्धा आपल्याला लागणार आहेत. आता आपण खाली अगोदर अस्तर ठेवायचं आहे, नंतर त्यावरती कागद ठेवायचा आहे आणि नंतर त्यावरती आपण मेन पीस ठेवायचा आहे. आणि ते सगळे एकमेकांवरती ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, आता मी शिलाई मारून घेतलेली आहे. आपल्या मेन कापडापेक्षा मी कागद आणि अस्तर थोडं जास्त ठेवलेलं होतं, जेणेकरून नंतर आपल्याला कुठे कमी पडायला नको. आता आपण हे 2 पीस तयार करून घेतलेले आहेत आणि सगळीकडून व्यवस्थित असे कट करून झाल्यानंतर मी तुम्हाला मोजून दाखवते की आपण हे किती घेतलेलं आहे. तर हे कापड 18 इंच बाय 16 इंच असं आहे. तर मी 4-4 इंचावरती अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण अस्तर, कागद आणि कापड एकमेकांवरती ठेवून शिलाई मारत होतो त्यावेळी 4-4 इंचाच्या गॅपने मी शिलाई मारलेल्या आहेत. आणि 2 बेल्टसुद्धा तयार करून घेतलेले आहेत. तर बेल्ट किती आहेत हेही मी तुम्हाला मोजून दाखवते. तर हे बेल्ट आपले 13 इंचाचे आहेत आणि खालचं मेन पीस म्हणजे 16 इंच बाय 18 इंच ते सुद्धा आपण 2 पार्ट घेतलेले आहेत. आता आपण या पीसच्या एका कोपऱ्यावरती 3-3 इंचाची मार्किंग करून एक चौकोन कट करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या कोपऱ्यावरती सुद्धा 3 इंचाची मार्किंग करून चौकोन कट करून घ्यायचा आहे. आपण डीमार्टमध्ये बाजार भरल्यानंतर अशा पद्धतीच्या जाड पिशव्या भरपूर मिळायच्या, पण मी प्रत्येक वेळी त्या पिशव्या फेकूनच देत होते. नंतर माझ्या डोक्यात आलं की ह्या पिशव्या फेकून देण्याऐवजी आपण त्याचा काहीतरी असा रियूज करायला पाहिजे. म्हणूनच मला ही आयडिया सुचलेली आहे. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा. तसेच ही आयडिया तुम्ही यूज कराल की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा यूज केल्यानंतर खरंच यूजफुल आहे की नाही हेही कमेंट करून मला नक्की सांगा. कारण आपण एखादी गोष्ट सहज फेकून देतो, तर ती फेकून न देता त्याचा अशा पद्धतीने वापर करणं योग्य आहे की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण हे दोन्ही पीस एकमेकांवरती ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने साईडून सुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची आहे. ज्यावेळी आपण दोन्ही साईडून शिलाई मारतो म्हणजे खालच्या साईडून आणि वरच्या साईडून ज्यावेळी शिलाई मारतो त्यावेळी मधल्या कोपऱ्यावरती अंतर सेम असलं पाहिजे. जर आपल्या मधल्या कोपऱ्यातलं अंतर सेम नसेल तर आपली फिनिशिंग बिघडते. त्यामुळे आपण दोन्ही साईडला शिलाई मारून झाल्यानंतर मधल्या चौकोनमधलं अंतरसुद्धा मोजून बघायचं आहे की सेम आहे की नाही. जरी तुमच्या एका पॉईंटचा फरक असेल तरी तुमची फिनिशिंग बिघडेल. त्यामुळे तुम्हाला जर परफेक्ट फिनिशिंगमध्ये एखादी गोष्ट बनवायची असेल प्रत्येक गोष्टीचं मेजरमेंट घ्यायला पाहिजे. तर हे बघा, मी सुद्धा मोजून बघते की मी शिलाई मारलेली बरोबर आहे की नाही. तर बघा, मोजल्यानंतर माझी एक साईड थोडीशी जास्त होती. जी साईड जास्त होती त्या साईडला मी पुन्हा एक शिलाई मारून घेतली आणि पुन्हा मोजून बघितलं की दोन्ही बाजू सेम आहेत की नाही.
दोन्ही बाजू सेम आहेत असं समजल्यानंतर तो वर कोपरा आहे तो अशा पद्धतीने आडवा पकडायचा आहे आणि पुन्हा आपण त्याच्यावरती शिलाई मारायची आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, शिलाई मारताना आपण आडवी शिलाई आणि जी उभी शिलाई मारलेली होती ते दोन्ही शिलाई एकमेकांच्या जवळ आल्या पाहिजेत, म्हणजे आपली फिनिशिंग चांगली येईल। जरी आपली मधली शिलाई थोडीफार जर इकडे तिकडे आली तरी सुद्धा आपली फिनिशिंग बिघडते। हे बघा मी तुम्हाला सरळ करून दाखवते की आपली शिलाई कशा पद्धतीने एकमेकांजवळ आलेली आहे। तर हे बघा आपल्या दोन्ही शिलाई समोरासमोर आलेल्या आहेत, त्यामुळे आपली फिनिशिंग चांगली येणार आहे। सेम याच पद्धतीने आपण दुसरी साइड सुद्धा तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा सेम त्याच पद्धतीने आपली दुसरी साइड सुद्धा तयार करून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यावरती बेल्ट लावायचे आहेत। तर हे बघा बेल्ट लावताना अगोदर मी बॅकचा सेंटर काढून घेतला आणि सेंटर पासून 2 इंच एका साइडला आणि 2 इंच दुसऱ्या साइडला अशा पद्धतीने दोन्ही साइडला मार्किंग करून घेतली आणि बरोबर मार्किंग वरती आपण बेल्ट लावून घेतलेले आहेत। दोन्ही साइडला बेल्ट लावून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती एक पट्टी लावणार आहोत। तर हे बघा ही पट्टी अंदाजे 2 ते 3 इंचाची असेल। पट्टी लावताना सुरुवातीचा कापड आपण आतमध्ये फोल्ड करायचा आहे, नंतर पट्टी डबल फोल्ड करून आपण त्यावरती शिलाई मारायची आहे। सेम त्याच पद्धतीने शेवटी आपण शिलाई मारताना एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करायचं आहे आणि थोडंसं कापड आपण आतल्या साईडला फोल्ड करून आपण शिलाई मारून घ्यायची आहे। आणि शिलाई मारून झाल्यानंतर आपण बरोबर सेंटरला वेलक्रो लावणार आहोत। तर वेलक्रो हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर लावायचा आहे, नाही लावलात तरी चालेल। वेलक्रो बरोबर मी बेल्टच्या मध्ये लावलेला आहे आणि वेलक्रो लावून झाल्यानंतर आपण वरती दाब शिलाई मारायची आहे आणि दाब शिलाई मारल्यानंतर पुन्हा 1 इंचाचं अंतर सोडून पुन्हा आपण त्या पट्टीवरती शिलाई मारायची आहे। सेम याच पद्धतीने आपण दुसरी साइड सुद्धा तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही बॅग शिवून तयार झालेली आहे। आता आपण ही 3 पद्धतीने कशी वापरू शकतो हे मी तुम्हाला दाखवते। तर त्यातला पहिला प्रकार म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने ही बॅग वापरू शकता आणि तुम्ही बेस बघू शकता किती कडक आणि स्टेबल आहे, म्हणजे या बॅगेमध्ये काहीही भरलेलं नाहीये तरी सुद्धा तो व्यवस्थित असा स्ट्रेट राहिलेला आहे, म्हणजे अजिबात कुठे फोल्ड वगैरे होत नाहीये। आपण जी पिशवी वापरलेली आहे त्या पिशवीमुळे आपली बॅग चांगली कडक झालेली आहे। तर तुम्हाला ह्या बॅगेचा प्रकार कसा वाटतो हे कमेंट करून मला नक्की सांगा। तर आता आपण हीच बॅग दुसऱ्या पद्धतीने कशी वापरू शकतो हे बघूयात। तर हे बघा अगोदरच्या बॅगला आपला चौकोनचा बेस होता, तर आता बघा चौकोन आपण आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे, तर ती बॅग अशा पद्धतीने दिसेल, म्हणजे बॅगचा शेप चेंज होईल। तर तुम्ही एकच बॅग थोडेसे बॅगेमध्ये चेंजेस करून वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता। तर आता आपण बॅगेचा तिसरा प्रकार बघूयात। आपण मागाशी जी बेल्ट लावल्यानंतर पट्टी फोल्ड केली होती त्या पट्टीमधून आपण अशा पद्धतीने 2 नॉट्स टाकायचे आहेत। एक नॉट ह्या साईडून टाकून पूर्ण सगळीकडून फिरून ज्या साईडून टाकली त्या साईडून बाहेर काढायची आहे आणि दुसरी नॉट दुसऱ्या साईडून टाकायची आहे आणि ती पण आपण सगळीकडून फिरून ज्या साईडून दुसरी नॉट टाकली त्या साईडून ही बाहेर काढायची आहे। तर आपण अशा पद्धतीने नॉट टाकल्यानंतर नॉट आपण ज्यावेळी ओढतो त्यावेळी अशा पद्धतीच्या चुन्या तयार होतात। ह्या नॉट्स कशा टाकायच्या मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, त्यामुळे मी आता डिटेलमध्ये दाखवलेलं नाही। आणि तुम्हाला जर ह्या नॉट बाहेर दिसायला नको असं वाटत असतील तर त्या आतमध्ये टाकायच्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता या बॅगेमध्ये काहीही नाहीये तरी बॅग किती कडक आणि फुगलेली दिसत आहे। आणि जसं तुम्ही कागद ठेवाल त्या पद्धतीने बॅगेचा शेप चेंज होणार आहे। तर तुम्हाला ही डीमार्टची पिशवी फेकून देण्याऐवजी हिचा रियूज केलेला आवडला की नाही, किंवा ह्या तिन्ही बॅगीपैकी कोणता शेप तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही तुमच्याकडे असलेल्या डीमार्टच्या बॅगेचा अशा पद्धतीने वापर करणार की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।